आताच का गेले? याआधी कधी गेले होते? का एकत्र गेले नव्हते? किती वेळा मुंबादेवीला आधी गेले? याआधी मुंबादेवीचा विसर का पडला? आता राजकीय केवळ आठवण आहे का? राजकीय स्वार्थासाठी मुंबादेवीला गेले का? आईच्या देवळात निवडणुकीच्या दारावर जायचं आणि आता आम्ही एकत्र आहोत दाखवण्यासाठी आणि मुंबईकरांसमोर चित्र करण्यासाठी माझा सवाल आहे, याआधी मुंबादेवी मंदिरात दोघे ठाकरे बंधू एकत्र गेले नाहीत, याचा अर्थ मुंबादेवी आईच्या भक्तांचा त्यांनी अपमान केलाय याआधी, असं माझं मत आहे। आणि एवढंच, आपल्याला देवदेवतांच्या बद्दलचे श्रद्धाभाव असलाच पाहिजे, तो व्यक्तही केला पाहिजे। मग आपली कुलस्वामिनी जी आहे ना, या दोन्ही ठाकरे बंधूंना माझा प्रश्न आहे, त्या कुलस्वामिनीच्या जवळ जाणाऱ्या पायऱ्या मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी साध्या दुरुस्तही केल्या नाहीत का? नाही केल्या आपल्या कुलस्वामिनीच्या देवीजवळ जायच्या पायऱ्या? सुशोभीकरण, दुरुस्तीकरण, मजबूतीकरण। आणि त्यामुळे आजपर्यंत न जाता मुंबादेवी आईच्या भक्तांचा त्यांनी अपमान केलाय। आज जात आहेत ही त्यांनी केलेली केवळ राजकीय स्वार्थापोटीची भेट आहे आणि याआधी न जाणे याचा अर्थ राजकीय स्वार्थापलीकडे दुसरं काही नाही। नाही, पराभव डोळ्यासमोर दिसतोय, मग आमचा पराभव का झाला तर ते दाखवण्यासाठी कारण हवं ना। मग ते कारण दाखवण्याचा प्रयत्न, वणवण करण्याचा प्रयत्न आहे, दुसरं काय नाही। बघा, कारण शोधायची काय त्याची लिमिट आहे? आपल्या पराभवाला झाकण्यासाठी गोधड्या कुठून कुठून आणायच्या? हा गोधड्यांचा काही व्यापार मांडलाय तुम्ही राज ठाकरेजी? आज मला आश्चर्य वाटतं, ज्या मशीन अगोदरच या ठिकाणी आला, ज्याची माहिती इलेक्शन कमिशनने दिली, त्या मशीनबद्दलचा सर्व माहितीपट वेबसाईटवर आहे, इलेक्शन कमिशनकडे आहे, निवडणूक आयोगाकडे आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आहे। आज प्रश्न उपस्थित करताय, न पेक्षा काय तुम्हाला हवंय काय? मतदार यादीत तुम्हाला अडचण आहे, मतदान यंत्रावर अडचण आहे, मतदान प्रक्रियेवर अडचण आहे, मतदान केंद्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने केलेल्या निर्णयांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर अडचण आहे। मग कशाला लढता निवडणुका? तुम्हाला जर एवढं रडगाणं गायचं असेल तर घरात बसा आणि रुदालीचा कार्यक्रम करा। मतदार आणि आम्ही सक्षम आहोत, नसेल लढायच्या तर घरात बसून रडा, हे आता उभाटा सेना आणि मनसेला सांगायची वेळ आली आहे। बघ, यांच्या ज्ञानावर हसावं की रडावं आणि यांच्या अभ्यासावर हसावं की रडावं, असं एका अर्थाने बिनडोकपणाची विधानं हे लोक करतात। राज ठाकरे यांना पुन्हा माझा सल्ला आहे की आपले सल्लागार हे आपल्याला फसवतायत, कुठेतरी आपला अभ्यास कच्चा होतोय। याआधीही कोणाच्या घरी उमेदवाराला किंवा कोणाला जाण्यापासून बंदीच नाही, कधीच नव्हती। आणि राज ठाकरे म्हणतात तसं जर बंदी असती तर एखाद्या उमेदवाराला स्वतःच्या घरी जाणं पण अडचणीचं झालं असतं, कारण घरात पण मतदार असतात। आणि म्हणून मतदारांच्या घरी उमेदवाराने जाणं, प्रचार करणं हा भाग वेगळा आहे आणि उमेदवारांच्या घरी जाणं याला कुठेच बंदी असू शकत नाही। ती नव्हती। आपल्या पराभवाची कारणं शोधण्यासाठी नवनवीन कारणं काहीतरी शोधून काढा। राज ठाकरे धंदे बंद करा अशी तुम्हाला विनंती आहे। ते म्हणत हास्यास्पद आहे ना, मतदारांच्या घरोपर्यंत आम्ही जाऊ असं ते म्हणायला तयार नाहीत। मतदारांना संपर्क आम्ही करू याच्यावर त्यांचा विश्वास नाही। मतदारांशी संवाद करायला आमची पावलं त्या दिशेने जातील हा त्यांचा कार्यक्रम नाही, कारण मतदार त्यांना जवळ घेत नाही। मग आमचा पाठलाग करायचा आहे, जरूर करा पाठलाग, तुम्ही आमचा पाठलाग जरूर करा। मतदार तुम्हाला पाठ दाखवतील आणि वाट लावतील, एवढंच मी तुम्हाला सांगतो। अगतिकता आहे, काही करा पण माझ्याबरोबर या, ही अगतिकता आहे। नटसम्राट नाटक आणि सिनेमा आम्ही पाहिला, आता राजकीय नटसम्राट नवीन झालेले आहेत। ते नेपथ्यही करतायत, सादरीकरणही करतायत, दिग्दर्शनही करतायत आणि आता त्याच्यात अभिनयसुद्धा करतायत। त्यामुळे राजकीय अगतिकतेतले आलेले नवीन नटसम्राट हे आता वणवण मंदिरात फिरतायत। देखिए, इनके ज्ञान पर और इनकी जानकारी पर हंसे या रड़े या रोए,
ये ध्यान में नहीं आता है, क्योंकि जिस प्रकार का बयान ये कर रहे हैं ये कानून पहले से है। वोटर के घर पे एक व्यक्ति जा ही सकता है, उम्मीदवार भी जा सकता है, वो प्रचार कर सकता है कि नहीं, ये बात अलग है। नहीं तो जो उम्मीदवार है वो तो अपने घर पे भी नहीं जा सकता, अपने घर पे भी वोटर होते हैं। तो इसके लिए बेतुकी बात है, इनका अज्ञान है। कहीं ना कहीं पैसे बांटने का जो प्रलोभन है वो सत्ता पक्ष जो की तरफ- करेगा गुनाह उसके ऊपर गुनाह रजिस्टर होना चाहिए। इलेक्शन कमीशन ने कड़क कार्रवाई करनी चाहिए। सोशल मीडिया पर जो आता है सब सच होता है, ये भी इलेक्शन कमीशन ने वेरीफाई करना चाहिए। मकर संक्रांति के दिवस पर मुंबा देवी जाते हुए देखे ठाकरे ब्रदर्स। इसके पहले क्यों नहीं गए? माँ मुंबा देवी को इसके पहले वो क्यों भूल गए? मेरा तो आरोप है इसके पहले माँ मुंबा देवी मंदिर में वो साथ में नहीं गए, इसका मतलब माँ मुंबा देवी के भक्तों का उन्होंने अपमान किया है, वो माफ़ी मांगे। सिर्फ 2 प्रभागों की एक साथ काउंटिंग होगी, 2-2 करके काउंटिंग होगी। देखो वो इलेक्शन कमीशन तय करे।